विस्तारला गेला. एक अत्यंत व्यापक असं धोरण घेऊन जे सुरुवातीला महाराष्ट्रात आणि ते नंतर भारतभर घेऊन जाण्यासाठीचं प्रयोजन या 2.5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यात घडत गेलं. ज्या 5 संतांनी महाराष्ट्र घडवला आहे त्यापैकी एक संत रामदास. आणि संत रामदासांचं वाङ्मय वाचलेलं असं कोणी नाहीच आहे. आणि त्यातल्या त्यात मनाचे श्लोक. पण मनाच्या श्लोकामध्ये सुरुवातीचे श्लोक असल्यानंतर आपण सोडून देतो की हे काय आपल्याला झेपत नाही आणि आपण त्याच्या मागं लागण्यात पॉईंट नाही. या मनाच्या श्लोकातला शेवटचा श्लोक जेव्हा आपण प्रथम वाचू तेव्हा कळेल की उपेंद्र धोंडेंचं काम म्हणजे काय. मनाचा श्लोक एकूण श्लोक संख्या 205 आहे. 205वा श्लोक जो आहे ते काम, तो श्लोक, त्याचं सार म्हणजे जे उपेंद्रदादांनी ठरवलेलं काम आहे. मनाची शते ऐकता दोष जाते. श्लोक असा आहे, मनाची शते ऐकता दोष जाती. माणसाचं मन हे शतविकसित आहे. काल मी एक शब्द वापरला होता, विद्ध, जे जोडता येत नाही. शतविकसित, विखुरली आहे सगळे अनेक कारणामुळं. फार अवघड आहे लोकांना एकत्र आणणं. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. मती मंद ते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासता तया मुक्ती भोगी. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. ग्रामीण भाग हा सगळा काय मिळणार आहे याच्याने सगळा आसुसलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड ही साईड वाढवली गेली आणि त्याच्याशी जोडलेल्या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने मोडल्या गेल्या. ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलं. ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला वैराग्य मिळतं, त्यानंतर सामर्थ्य मिळतं आणि त्या सामर्थ्यातून तुम्ही ते करू शकता. सामर्थ्य हे सहजासहजी मिळत नाही. आज उपेंद्र धोंडे अशा स्टेजला पोहोचलेले आहेत की त्या कुठल्याही कौटुंबिक असो, त्यांच्या नोकरीतील काही अडचणी असो, सगळ्याच्या पलीकडे पाण्याची त्यांनी वृत्ती आपली जोपासलेली आहे आणि त्यासाठी मनाला त्यांनी तयार केलेलं आहे की माझं आता हे कर्तव्य आहे आणि मी करणार आहे. म्हणे दास विश्वासता अया मुक्ती भोगी. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती असणारे लोक आणि ते कृतीत आणणारे लोक हे फार वेगळं असतात. मला त्यांचं हे काम भावलं म्हणून आज आपण असं ठरवलं की त्यांच्या एकट्याचा सन्मान करायच्या ऐवजी, त्यांचा आदर करायच्या ऐवजी सगळ्या कुटुंबियांचा आपण या ठिकाणी आदर करणार आहोत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ हे बाह्य व्यावहारिक गोष्टी, सन्मान हा नाही आहे. हा सन्मान आहे कृतज्ञते. त्यांनी जे ज्ञान आपल्याबरोबर शेअर केलं आहे आणि पुस्तिकेच्या रूपाने जे त्यांनी सगळ्यांसाठी पोचवायचं ठरवलं आहे तो एक भाग आहे. अशा त्याचे अनेक भाग त्याच्या पुस्तिकेचे निघणार आहेत. आणि आपण यावर्षी पहिलं काम मैत्री भूजलाशी या सगळ्यात दुर्लक्षित पण सगळ्यात महत्त्वाच्या विषयांनी आपण सुरू केलेलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या उपक्रमात ज्यांना ज्यांना मी हाक मारली त्या सगळ्यांनी विनाअट मदत केली. त्या सगळ्या मंडळींनी आपलं घरचं कार्य समजून हे सगळं उत्तरदायित्व स्वीकारलेलं आहे आणि मला अतिशय आनंद होतो. जे जे मनी योजलेलं होतं ते सगळं चांगलं घडलं. 3-3.5 महिने आम्ही या विषयावरती चिंतन करत होतो. ॲक्च्युली 10 आणि 11 ही तारीख आम्ही निवडली होती नर्मदा परिक्रमावासियांच्या संमेलनासाठी.
पण योग होता मैत्री भुजलाशी या कार्यक्रमाचा. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी नर्मदा परिक्रमा केली आहे. जगामधली एकमेव नदी आहे नर्मदा, की जिची परिक्रमा होते, पण जागतिक स्तरावरती तिचं रिकग्नायशन नाही आहे. कॅनडामधल्या एका शिक्षकानं 100 नद्यांची परिक्रमा केली. अर्थात त्याचं ते काम अत्यंत जबरदस्तच आहे, पण त्याचं सगळं रिकग्नायशन हे सगळ्या जगाने स्वीकारलेलं आहे. आणि नर्मदेला मायथॉलॉजिकल इव्हेंट, स्पिरिच्युअल पण नाही, मायथॉलॉजिकल असं या कॅटेगरीत ठेवलेलं आहे की लाखो लोक तिची परिक्रमा करतात आणि हजारो वर्षापासून करतात. जी प्रेरणा देणारी नदी आहे, ज्या नदीचं अनेकांनी पूज्य भावनेने दर्शन घेतलेलं आहे, शिकलेले लोक ते, त्यांचा नंतर काहीच होत नाही. 2-3 वर्ष काम केल्यानंतर विस्कळीत होता. ती सगळी ऊर्जा बांधण्याचा प्रयत्न त्या नर्मदा परिक्रमा वार्षिक संमेलनात आम्ही ठरवला होता. पण तो कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीमुळं आणि नंतर आता जो कुंभमेळा त्याला सुरू होतोय त्यामुळे आम्ही तो पोस्टपोन केला. तो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल याच ठिकाणी. सांगायचं तात्पर्य काय, तर योग जुळून यावं लागतात. ते योग जुळून आले. 10 आणि 11 हे 2 महत्वाच्या तारखा आहेत. 10 ही तारीख भारताची आहे आणि 11 ही तारीख पर्यावरणाची. रुद्र 11 आहे, हे पर्यावरणाचे रक्षक आहेत. आपल्या श्रुती आणि वेद याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या पुराणामध्ये, आणि जे आपल्या प्राचीन ज्ञान आहे त्यामध्ये हे सांगितलं गेलं. रुद्र हे पर्यावरणाचे पालक आहे, प्रतिपालक आहे. म्हणून आपण 10-11 तारीख निवडली. मला अनेकांनी विचारलं की तुम्ही वर्किंग डेज का घेतले, शनिवार घ्यायचं. म्हटलं आपल्याला नम्र विनंती, तुम्हाला जमलं तर या, अन्यथा येऊ नका, तारीख बदलणार नाही. भारताची ताकद ही त्याच्या नियोजनातल्या जगामध्ये पहिल्यांदा आपण पंचांग केलेलं आहे आणि त्यात सगळ्या गोष्टी पोचवलेल्या आहेत आणि त्यात आपण वापरतोय. ही आपली फार मोठी ज्ञानाची झेप आहे. उपेंद्र दादांनी जे सगळं लेखन, चिंतन, मनन सगळ्या गोष्टी ज्या जोडल्या त्याच्यामध्ये त्यांचा हा सगळा अभ्यास आहे. पंचमहाभूतात हा जो शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यांचा तो अभ्यास आहे. म्हणून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या, तुम्ही जर पाहिलं असेल मांडणीमध्ये काही श्लोक नेलेली. आता पुस्तकाच्या प्रती प्रत्येकाने आपल्या हातात घ्यायच्या आहेत. उपेंद्र सगळं हातात देतो. हे पुस्तक आपण दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचं प्रकाशन असं हे प्रकाशनाचं स्वरूप आहे. त्यांच्या बालवाडीतल्या शिक्षिका या ठिकाणी आल्या. हा पण एक चांगला योग आहे. बालवाडीतल्या शिक्षिका आहेत. वय वर्ष 91. उपेंद्र म्हणतो की त्यांनी आपल्या कुटुंबियांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर सर्वजण उभारून दोन्ही हात वर करून हे पुस्तक हातामध्ये घेतील आणि पुस्तकाचं प्रकाशन झालं असं त्या म्हणतील, आपण कोणी नाही. त्या उपेंद्रदादांच्या शिक्षिका ज्यांनी त्यांना घडवलं. आणि त्यानंतर आपण एक संकल्प करणार आहोत आणि संकल्प झाल्यानंतर काही घोषणा होतील, काही अनाऊन्समेंट होतील पुढच्या कार्यक्रमाच्या आणि आपण त्यानंतर थांबणार आहोत. उपेंद्र. सुनील जोशींनी मैत्रीभावातनं कौतुक इतकं जास्त केलं की आता ते जीवनातला शिरा पण एवढा गोड नव्हता, त्याच्यापेक्षा जास्त झाले. तर वेगळेपणा न पुस्तकाचं प्रकाशन करायचं असं त्यांनी सांगितल्यामुळे मी तयार झालो. इथं आता शेवटी इतकंच सांगेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे. लहानपणापासून मी शाखेत जाणार आहे आणि जेव्हा मला चांगलं कळायला लागलं तेव्हापासून ते मी स्वतः शाखा घेईपर्यंत माझे शिक्षक वेगवेगळ्या गावी माझ्या वडिलांच्या बदलीमुळं
काकांकडं पण मी काही वर्ष होतो आणि पुढे मग काश्मीरलाही होतो. या सगळ्या याच्यामध्ये ना वेगवेगळ्या शिक्षकांशी, शाखेतल्या शिक्षकांशी परिचय यायचा. पण अनेकदा एकच गोष्ट वेगवेगळ्या शिक्षकांच्या तोंडून मला ऐकायला, म्हणजे ती माझ्यावरती अशी बोंबार्डमेंट ज्याला म्हणतो ना, वारंवार आदळी, तसं झालेलं आहे. ती गोष्ट तुम्हाला सांगतो कितपत पटते बघा. तिथं हे सांगितलं जायचं मला की स्वयंसेवक म्हणजे काय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शब्द आहे त्यातला स्वयंसेवक. कशाला म्हणायचं स्वयंसेवक? हापचट्टी घालतो त्याला म्हणायचं, शाखेत रोज जातो त्याला म्हणायचं, का नेमकं कशाला म्हणायचं? का जो सांगतो की मी स्वयंसेवक आहे त्याला म्हणायचं? नेमकं कशाला म्हणायचं आणि का जायचं शाखेमध्ये? तर त्यांनी अतिशय सोपी व्याख्या सांगितली. ती त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या ह्याच्यात कितपत बसते वगैरे वगैरे त्याचे नाही. पण आत्ता आपण सगळेजण ऐकतोय त्यातनं आपण काय घेऊ शकतो बघा. अतिशय छोटीशी गोष्ट आहे. त्यांनी मला स्वयंसेवक शब्दाचा अर्थ सांगितला की स्वयंसेवक म्हणजे 3 कर्तव्ये जाणणारा, 3 जबाबदाऱ्या जाणणारा. पहिली जबाबदारी स्वतःची, माझी जबाबदारी, माझ्याबद्दलची जबाबदारी. कुठली? तर मी माझं आरोग्य सांभाळलं पाहिजे. माझे ज्या बुद्धीमध्ये कुविचार जन्मू शकतात अशा प्रकारे माझं वर्तन नसलं पाहिजे. मी चांगल्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. सगळं मी ठरवून केलं पाहिजे. ठरवून मी वाईट संगत सोडली पाहिजे. ठरवून मी चांगल्या लोकात राहिलं पाहिजे. हे सगळं कशासाठी करायचं? तर स्वतःसाठी. स्वतःसाठी का? तर हे मला आवश्यक आहे. माझ्या प्रगतीला, माझ्या एकूण अंतर्मनाला आणि माझ्या बाह्य आचरणाला आवश्यक आहे. स्वतःची, त्याला तुम्ही स्वार्थही म्हणू शकता, स्वतःची जबाबदारी ही प्रत्येकाने ओळखली पाहिजे. हेल्थ फर्स्ट, आपले विचार फर्स्ट, आपलं चारित्र्य प्लस, आपली जे कॅरेक्टर आहे, आपली जी ओळख आहे ती फर्स्ट. हे प्रत्येकानं अंगीकारलं पाहिजे. स्वतःचं भान राखलं पाहिजे की मी कोण आहे. दुसरी जबाबदारी कुठली आहे? तर कुटुंबाची. म्हणजे कुटुंब म्हणजे कोण? तर फक्त आई वडील, भाऊ बहीण एवढे नाही, तुमच्यावर अवलंबून असलेले. तुमची मुलं असतील, तुमचे धाकटे भावंड असतील, तुमचे वृद्ध आईवडील असतील, जे कोणी असतील ते असतील. अगदी तुमच्या सोसायटीत राहणारे तुमचे शेजारी पाजारी, हे सुद्धा कुटुंबच, जे तुमच्यावर अवलंबून आहेत. तुमच्या वागण्याचा त्यांच्यावरती अप्रत्यक्ष होईना चांगला आणि वाईट परिणाम होतो. माझं वागणं, माझे विचार, माझं बोलणं याच्यानं या कुटुंबातल्या कुठल्या सदस्याला हानी होणार नाही अशी वर्तणुकाची ही जबाबदारी, ही दुसरी जबाबदारी. आणि तिसरी जबाबदारी आहे ती समाजाची, की मी समाजाचंही देणं लागतो. ज्यांना मी ओळखत नाही तुमच्यापैकी, तुमच्याशी मी कधी बोललेलो नाही, तुमच्या गावी कधी आलेलो नाही, तुमची जात धर्म मला माहीत नाही, पण तुम्ही या समाजामध्ये मी वावरत असताना त्याचा एक घट आहात तुम्ही सगळे मिळून, आणि यात मी सुद्धा एक मिळून हा समाज बनलेला आहे. तर तुमच्याप्रती सुद्धा माझं काहीतरी देणं लागतं. त्या 3ही जबाबदाऱ्या जो ओळखतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो तो स्वयंसेवक. आणि शाखेमध्ये याच्यासाठी जायचं की स्वयंसेवक व्हावं म्हणून. स्वयंसेवक होणं किंवा स्वयंसेवक जाहीर करणं ही काही अशी काही गोष्ट नाही आहे, अशी काही डिग्री नाही आहे. ही पूर्णपणे जीवनभर चालत राहणार आहे. कालचा स्वयंसेवक आज बिघडू शकतो, काल बिघडलेला आज बनू शकतो. ह्या जबाबदाऱ्यांची जाणीव होणं, जाणीवप्रमाणे वागणं हे फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे. हे सगळं करत असताना आजच्यासारखा कार्यक्रम आणि हे जे सगळे स्वरूप सुनीलजींनी ठेवलं आहे त्याच्यामध्ये या 3 कॅटेगरीमध्ये मी योग्य आहे का हे ठरवणारी सगळी मंडळी इथं बसलेली आहे. खऱ्या अर्थानं स्वयंसेवक आहे का? खऱ्या अर्थानं मी ही जबाबदारी जाणतो का? मी स्वतःची किती काळजी घेतो? स्वतःबद्दल किती जागरूक आहे? माझी पत्नी सांगू शकते, माझा मुलगा सांगू शकतो. मी माझ्या परिवाराप्रती किती समर्पण भावना किंवा किती जबाबदारी वृत्तीनं वागतो हे माझं कुटुंब, माझे काका काकू, माझी बहीण हे सगळे जाणतात. आणि समाजामध्ये माझं काय वर्तन आहे हे आज बघण्यासाठी माझं नशीब किती चांगलं की माझ्या बालवाडीचे शिक्षक आहेत. बालवाडीचे शिक्षक म्हणजे घरातून ओढून, बादली आंघोळ घालून, हाताला बोटाला धरून शाळेत नेणार आहे. आणि आत्ता बघतायत की हा काय बोलतोय. त्यांनी त्यावेळेस जेव्हा मला त्यांनी शाळेत नेलं किंवा शिकवलं तेव्हा त्यांनी काय विचार केलेला असेल? प्रत्येक शिक्षिका जसा विचार करते तसाच विचार केला असेल की असा दिवस मला बघायला भेटो या मुलांमधनं. मला अतिशय कृतज्ञ वाटतं, अतिशय आनंद होतो की मी माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलाला
माझ्या शिक्षिकेला, माझ्या सगळ्या मित्रमंडळींना, या सगळ्यांना माझ्या वर्तनातनं काहीतरी आनंद देतोय, समाधान देतोय. आणि परमेश्वर मला पुढच्या आयुष्यातसुद्धा अशीच बुद्धी, असंच बळ देव. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच. सुनील जोशी आणि समग्र नदी परिवार आणि अशी सगळी मंडळी इतकी आपल्याबद्दल आपलं हित चिंतणारा असल्यानंतर आपल्याला आपला मार्गक्रमण करणं, की जेव्हा त्यांनी म्हणतात ना की मी ध्यासानं ठरवलं आहे, मी अगदी हट्टी आहे, मी या गोष्टी करणारच, हा सगळा ध्यास, हा सगळा हट्ट येतो कुठून? तर हा येतो अशा सगळ्या शुभेच्छांना, अशा सगळ्या मित्रांना, अशा सगळ्या स्नेहांच्या प्रेमानं. तर मी एवढंच सांगतो की हा जो कार्यक्रम आहे हा फक्त माझ्या ह्या पुस्तकाचा आणि एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता आपण ह्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जे काही शिकलेलो आहोत, आपण भविष्यामध्ये सगळे संपर्कात राहू. समग्र नदी परिवाराच्या माझेही नंबर आता सगळ्यांकडे आलेले असतील. भविष्यात तुम्हीसुद्धा आज या 2 दिवसात प्रत्येकाशी सविस्तर बोलता आलेलं नाही आहे, पण मी मगाशीच कोणाला तरी म्हटलं की कार्यशाळामध्ये तुम्हाला संपूर्ण भूजल विज्ञान शिकायला मिळणार नाही आहे किंवा सगळ्या गोष्टींचे सोल्युशन्स मिळणार नाही आहेत. हे फक्त एक इन्स्पायरिंग, एक प्रेरणा मिळण्याचं एक व्यासपीठ आहे. या ठिकाणी आपल्यात एक ऋणानुबंध तयार होत आहेत, की विश्वास तयार होतो आहे की मला माहिती आता ही चेहरे माझ्या लक्षात आहेत, माझ्याकडे जी यादी असेल त्यातनं कळेल की ही सगळी मंडळी कार्यशाळेला आली होती. तुम्हालाही बघायला भेटले की मी काय बोललो, पुरंदरे सर काय बोलले, मुंडले सर काय बोलले, आणि ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण हे कुठल्या ना कुठल्या समाज विधायक कार्यामध्ये घडो, समाजाला त्याचा फायदा घडो, एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. पुस्तकं काढली सगळ्यांनी? बेस्ट. हे पुस्तक एक नवं दिशा देणारं, व्यापक अर्थाने बदल घडवणारं असं एक पवित्र शस्त्र आहे. याच्या आधारे चुकीची कामं आपण रोखू शकतो. चुकीची कामं जर भविष्यात होणार असतील तर ती का चुकीची आहेत हे सांगण्याचं धाडस सामान्य माणसाला या पुस्तकामुळे येणार आहे. म्हणून आपल्याला याला एक ऊर्जेचं स्वरूप द्यायचं आहे. हे फक्त मनोरंजनाचं पुस्तक नाही आहे. माणसाच्या जीवनामध्ये मनोरंजन एक भाग आहे, ते सर्वस्व नाही आहे. या पुस्तकामध्ये ती ताकद आहे की ती सगळ्यांचं भलं करणारी आहे. आणि आमचा विश्वास आहे की गावातला माणूसच गावाचं भलं करतो. तर त्याला ती ऊर्जा मिळावी म्हणून आपण हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. याची किंमत अवघी 50 रुपये ठेवली आहे. नो प्रॉफिट नो लॉस. जे यांनी छापून दिलं त्यांनी पण नो प्रॉफिट नो लॉस ठेवलेलं आहे. आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं गिमिक नाही आहे. एकावर एक फ्री, 10% डिस्काउंट, 30% डिस्काउंट, काही नाही. हे दुकानातही मिळणार नाही. हे थेट लोकांना मिळेल. आपण त्याची यंत्रणा राबवणार आहोत. या पुस्तकाचे मुखपृष्ठकार सारंग जोशी, सारंग उभा लोक आहे. तसंच या पुस्तकामध्ये जी रचना आपण मांडलेली आहे, वाचलं गेलेलं ते जी.डी. अग्रवाल. या 2 महान आत्म्यांचं स्मरण कायम व्हावं म्हणून त्याचा रंग पण हा घेतला. आणि त्याच्यातली रचना आहे, ज्या पद्धतीनं ते मांडलेलं आहे टाईप सेटिंग, कारण त्या दोघांना ह्या गोष्टी अशा पद्धतीने मांडायला आवडायच्या. ते प्रत्येक गोष्टीच्या ठळक गोष्टीवरती फोकस करायचे दोघंही. आणि योगायोगानं मला त्या दोघांचाही खूप चांगला त्यांच्या ज्ञानाचा आणि सहवासाचा लाभ झालेला आहे. तर आपल्या गुरुच्या प्रती काहीतरी उतराई आपण करावी या हेतूनं त्याचं टाईप सेटिंग आपण असं ठेवलं. आणि अनुपम मिश्रनी त्यांची पुस्तकं कधीही कॉपीराईट ॲक्टमध्ये ठेवली नाही. समाजाने त्याचं काही करावं, ते एक्सपांड करावीत, लोकांपर्यंत पोचवावीत, हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचवावं, हा त्यामागचा हेतू आहे. सगळ्यांनी पुस्तक हातात घ्यावं, सगळ्यांनी उभं राहावं. फक्त गोळ्या प्रार्थना करायची, काही बोलायचं नाही.
धन्यवाद. एक मिनिट तिकडं